नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 5व्या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण 11वी मध्ये सुशासन आणि लोकप्रशासन याचा विचार केलेला होता. त्याच्यापैकी लोकप्रशासनाची जी भूमिका होती त्या भूमिकेचा आपण 11वी मध्ये विचार केलेला होता. तीच भूमिका दोन स्वरूपामध्ये मांडली जाते, मर्यादित दृष्टिकोन आणि व्यापक दृष्टिकोन. मर्यादित दृष्टिकोनाचा विचार करत असताना उर्विक व गार्विक हे जे होते या दोघांनी POSDCORB या संक्षिप्तांचा वापर करून, मग प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझेशन असेल, स्टाफिंग असेल किंवा डायरेक्शन असेल, कॉपरेशन असेल, अशा प्रकारच्या विचार करून सुशासनाचा मर्यादित दृष्टिकोन मांडलेला होता. त्याचप्रमाणे सुशासनाचा किंवा लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोनाचा विचार करत असताना लोकप्रशासनामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, शासनाच्या तीनही अंग यांचा विचार लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन करीत असताना त्यासोबतच खाजगी ज्या NGO असतात यांचाही विचार त्याच्यामध्ये केला जातो. हा सर्व विचार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला जो आहे हा केलेला आहे. आता आपल्याला आपला या प्रकरणातील पुढचा भाग पाहायचा आहे. पुढच्या भागामध्ये हा जो आपलं प्रकरण आहे, सुशासन, समकालीन भारत आणि सुशासन, तर सुशासनाचा अर्थ, सुशासनाची उत्पत्ती याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुशासनाचा विचार जर आपण केला तर 1990च्या दशकामध्ये जगभरामध्ये अनेक बदल घडून आले आणि या बदलातून सुशासनाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून सुशासन म्हणजे काय आणि सुशासनाची उत्पत्ती पाहण्याच्या अगोदर सुशासनाला इंग्रजीमध्ये गुड गव्हर्नर्स असं म्हटलं जातं. गुड म्हणजे चांगले, गव्हर्नर म्हणजे शासन. चांगले शासन म्हणजेच सुशासन असा साधा सोपा सुशासनाचा अर्थ सांगितला जातो. किंवा सुशासनामध्ये लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजेच सुशासन होय. लोकशाही व्यवस्था असते, ही लोकशाही व्यवस्था आदर्श असते आणि या राज्यकारभारामध्ये, लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये कार्यक्षम आणि प्रभावी प्रशासनाची हमी देणे. प्रशासन जे असेल हे प्रशासन कार्यक्षम असेल आणि प्रशासन जे हे प्रशासन प्रभावी अशा प्रकारचं प्रशासन असेल याची हमी देणं, यालाच सुशासन असं म्हटलं जातं. अशी सुशासनाची साधी सोपी व्याख्या किंवा साधा सोपा अर्थ सांगितला जातो. हा अर्थ आपण नंतर पुन्हा समजावून घेणार आहोत. याच व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये पुन्हा समजावून घेणार आहोत. परंतु सुशासनाचा अर्थ पाहण्याच्या अगोदर आपल्याला सुशासनाची उत्पत्ती कशी झालेली आहे या उत्पत्तीचा या ठिकाणी थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. सुशासनाच्या उत्पत्तीचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की 1990 नंतर जागतिक राजकारण असेल, जागतिक अर्थव्यवस्था असेल, या सर्व घटकांमध्ये संपूर्ण जगामध्ये वेगाने अशा प्रकारचे बदल घडून आले. भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून आलेले आणि आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्येच आपण 1991 नंतरचं बदलतं जग हे पहिलं प्रकरण पाहिलेलं होतं की आपल्याला 1990च्या नंतर जे जागतिक बदल झालेले आहेत त्या बदलांचा थोडक्यामध्ये अभ्यास आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. मग हे जे बदल होते
त्या बदलामध्ये आपण पाहिलं जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, अशा प्रकारची प्रक्रिया संपूर्ण जगामध्ये सुरू झालेली होती, भारतामध्येही सुरू झालेली होती. आणि ही जी जागतिकीकरणाची प्रक्रिया होती, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून सुशासनाच्या उत्पत्तीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण या सुशासनाच्या उत्पत्तीतला पहिला घटक मानला जातो. आपण जर पाहिलं असेल तर जागतिकीकरणामुळे जे वेगवेगळे फायदे तोटे झाले त्याचा विचार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जागतिकीकरणाच्या महत्त्वाच्या बाबींचा विचार करत असताना त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा एक महत्त्वाचा जो पैलू आहे तो पैलू म्हणजे जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणामुळे दूरसंचार क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि या दूरसंचारातील क्रांतीमुळे आज आपण पाहिलं असेल तर इंटरनेट असेल, मोबाईल असेल, संपर्क यंत्रणा असेल, टीव्ही असेल, या सगळ्यांचा विकास झाला. आणि या सगळ्यांचा विकास झाल्यामुळे सोशल नेटवर्किंग सुरू झालं की ज्याला आपण सामाजिक जालातील अभिसरण मराठीमध्ये सोशल नेटवर्किंग जे मराठीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये तुम्ही अभ्यासक्रमामध्ये हे शिकलेले की सामाजिक जालाचे अभिसरण व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, हे सर्व प्रगती दूरसंचार क्षेत्रामध्ये झालेली जी आहे ही झालेली होती. आणि ही जी प्रगती होती या प्रगतीतून अनेक अशा प्रकारचे बदल शासनामध्ये घडून आलेले होते. याचं साधं सोपं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 1990च्या अगोदर आपण भारतातला विचार जर आपण केला तर भारतामध्ये फक्त दूरसंचार क्षेत्रामध्ये BSNL ही एकच कंपनी अस्तित्वात होती आणि त्यांचे मोबाईल लवकर लागत मोबाईल तर नव्हतेच, लँडलाईन होते, लँडलाईन लवकर लागत नव्हते, STD नुकतंच सुरू झालेलं होतं, STD पण लवकर लागत नव्हते, प्रचंड पैसा STDला लागत होता. परंतु 1990 नंतर जी प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेतून भारतामध्ये आज विचार जर आपण केला तर दूरसंचारच्या क्षेत्रामध्ये व्यापक अशा प्रकारची क्रांती झालेली आहे. आणि या दूरसंचारच्या क्रांतीमुळे आज संपूर्ण जग जवळ आलेलं आहे. आणि ही जी दूरसंचारमधली जी क्रांती होती या क्रांतीतून प्रशासकीय यंत्रणा जी होती या प्रशासकीय यंत्रणेमध्ये प्रचंड अशा प्रकारचे बदल घडून आले. ई गव्हर्नन्सची जी संकल्पना आज आहे आपल्याला पुढे शिकायची आहे किंवा ही जी ई गव्हर्नन्सची जी संकल्पना होती या संकल्पनेचा महत्त्वाचा जो पाया होता तो पाया म्हणजेच या दूरसंचार क्षेत्रामध्ये झालेली प्रगती जी आहे ही प्रगती होती. साधं सोपं उदाहरण आपण भारताच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की जुन्या काळामध्ये शेतकरी होते, या शेतकऱ्यांना सातबारा काढायचा असेल तर तो साधा सातबारा अनेक कामासाठी लागत होता. आणि हा साधा सातबारा काढायचा असेल तर शेतकऱ्यांना अनेक त्रास सहन करावे लागायचे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी यावं लागायचं, तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर तालुक्यामध्ये अधिकारी सापडत नव्हते, अधिकारी सापडले तर त्याच्यावर लवकर सही होत नव्हती. आज विचार जर आपण केला तर आज ई गव्हर्नन्समुळे किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकऱ्या खेड्यापाड्यामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आणि या इंटरनेटच्या सुविधेमुळे घर बसल्या आपण आपल्या इंटरनेटवरून आपला सातबारा जो आहे हा सातबारा डाउनलोड करू शकतो. आणि त्याच्यातून ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे या प्रशासकीय यंत्रणेमध्ये पारदर्शकता आलेली जी आहे ही आलेली आहे. आणि ही पारदर्शकतेचा विचार जर आपण केला तर सगळ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आज कॉम्प्युटर आलेले आहेत आणि हे तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे सर्व माहिती संकलित झाली आहे आणि माहिती तात्काळ आपल्याला उपलब्ध जी आहे ही उपलब्ध होते. आणि त्याच्यामुळे ही जी पारदर्शकता जी आहे ही पारदर्शकता जागतिकीकरणामुळे जो दूरसंचार क्षेत्रामध्ये जी वेगवेगळी क्रांती झाली त्याचप्रमाणे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल या माध्यमातून क्रांती झाली आणि या क्रांतीतून प्रशासनामध्ये पारदर्शकता आली आणि या पारदर्शकतेतून सुशासनाची उत्पत्ती जी आहे ही उत्पत्ती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जे आहे हे जागतिकीकरण झालं आणि त्याच्यातून सुशासनाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपण या जागतिकीकरणाचा दुसरा विचार जर आपण केला तर या जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले, व्यापार आणि गुंतवणूक याच्यावर भर दिला गेला. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर फक्त देशांतर्गत गुंतवणूक केली जात होती, परंतु 1991 नंतर गुंतवणुकीचा विचार जर आपण केला तर परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यात आली आणि परदेशातून अनेक प्रकारचं भांडवल व्यापार खुला करण्यात आला
आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचं भांडवल भारतामध्ये गुंतवण्यात आलं आणि त्याच्यातून परकीय कंपन्या भारतामध्ये आल्या आणि या परकीय कंपन्या भारतामध्ये आल्यामुळे त्याच्यातून अनेक प्रकारचे पारदर्शक अशा प्रकारचा व्यवहार शासनाला करावा लागला आणि त्याच्यातून जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून सुशासनाला सुरुवात ही सुरुवात झाली. त्यासोबतच या आंतरराष्ट्रीय संबंध बदलल्यामुळे त्याच्यातून आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या अनेक संस्था निर्माण झाल्या. त्या निधी पुरवणाऱ्या संस्था आपल्याला दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहायच्यात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असतील, या संस्था आल्या आणि त्या संस्था संपूर्ण जगाला निधी पुरवायला सुरुवात केली आणि त्याच्यातून सुशासनाची उत्पत्ती झालेली आपल्याला आढळून येतं. म्हणजेच या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था होत्या, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक असतील, तर या बँका संपूर्ण जगाला अल्प दरामध्ये कर्ज पुरवठा करत होत्या. कारण जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली होती आणि त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं भांडवल आवश्यक होतं आणि हे भांडवल एका देशाकडे उपलब्ध नसायचं. विशेष करून जे विकसनशील देश होते किंवा अविकसित देश होते, या विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये भांडवलाचा तुटवडा होता, परंतु प्रगती करणं आवश्यक होतं आणि मग ही प्रगती करायची असेल तर भांडवल लागत होतं आणि मग हे भांडवल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असतील, जागतिक बँक असेल, आशियाई विकास बँक होत्या, या बँकांकडून संपूर्ण जगाला पुरवठा करण्यासाठी सुरुवात झालेली होती. परंतु साहजिकच या ज्या संस्था होत्या, या संस्था अर्थपुरवठा करत असताना त्यांनी काही मर्यादा, काही बंधनं टाकलेली होती आणि मग या आंतरराष्ट्रीय संस्था निधी पुरवत असताना सुशासनाचं बंधन त्यांनी टाकलेलं होतं की प्रशासनामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, सुशासन असलं पाहिजे. किंवा दुसरं साधं सोपं उदाहरण आपण जर पाहिलं तर जागतिक बँक जी होती, या जागतिक बँकेने भारताला वेगवेगळ्या प्रकारचा अर्थपुरवठा केला, परंतु हा अर्थपुरवठा करत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे. भारतातील गंगा नदी जी आहेत, या गंगा नदीचं प्रदूषण जे आहे हे प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे, अशा प्रकारच्या अटी टाकल्या आणि त्या अटी टाकून त्यांनी ही जी कर्ज पुरवठा करण्याला सुरुवात केली आणि साहजिकच या आंतरराष्ट्रीय संस्था ज्या होत्या, या संस्थेनी जे वेगवेगळ्या प्रकारच्या अटी टाकल्या, त्या अटीतून सुशासनाची सुरुवात झाली आणि सुशासनाची व्याप्ती वाढण्याला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्था असतील, या संस्थांचाही सुशासनाच्या उत्पत्तीमध्ये मोठा हातभार मानला जातो. त्यानंतर विचार आपण केला तर या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबतच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम असेल, संयुक्त राष्ट्र बालकांसाठी आकस्मिक निधी असेल किंवा संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्थांनीही संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य हाती घेतली, वेगवेगळ्या प्रकारचे निधी उपलब्ध करून दिले. उदाहरणार्थ आपण जर भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये पल्स पोलिओची मोहीम राबवण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेने मोठी मदत जी आहे ही मदत केली आणि ही जी मदत करत असताना संयुक्त राष्ट्र संघटना जी होती, या संयुक्त राष्ट्र संघटनेने सुशासन, प्रशासनामध्ये पारदर्शकता असली पाहिजे की आम्ही एवढा निधी देणार, मग या निधीमध्ये भ्रष्टाचार जर झाला तर त्या निधीचा कोणताही उपयोग होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये. परंपरागत प्रशासन जे होतं, या पारंपरिक प्रशासनामध्ये लालफितशाही होती, दप्तर दिरंगाई होती आणि भ्रष्टाचार होता आणि त्या भ्रष्टाचारामुळे सुशासनाला खीळ बसत होती आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था ज्या होत्या, या संस्थांनी निधींचा पुरवठा करत असताना ज्या अनेक अटी टाकल्या, त्या अटीनुसार त्यांनी सुशासनाची महत्वाची अट टाकली आणि त्याच्यातून संपूर्ण जगामध्ये विशेषतः विकसनशील देश जे होते, या देशांमध्ये सुशासनाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे सुशासनाच्या उत्पत्तीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांचा महत्वाचा सहभाग मानला जातो. त्यानंतर सुशासनाच्या उत्पत्तीमधला तिसरा घटक जो सांगितला तो बिगर राजकीय अभिकर्ते, ज्याला आपण NGO असं नाव देत असतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, स्वयंसेवी संस्था, की ज्या सरकारचं कोणतंही सहाय्य न घेता समाजसेवेचं कार्य करीत असतात, अशा NGO ज्या असतात, या NGOचा संपूर्ण जगभर प्रचार
वाढला, महत्त्व वाढलं आणि या NGOनी आपल्या कार्यातून सुशासनाचं महत्त्व आणि सुशासन राबवण्यासाठी शासनावर दडपण आणून सुशासनाची व्याप्ती घडवून आणली. उदाहरणार्थ आपण भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये आपल्याला अण्णा हजारेंचं उदाहरण घेता येईल. अण्णा हजारे यांनी भारतामध्ये मोठी चळवळ राबवली आणि मोठी चळवळ राबवून त्यांनी भारतामध्ये माहितीचा अधिकार असेल किंवा लोकायुक्ताची नेमणूक असेल अशा प्रकारचे अनेक कायदे भारतामध्ये मंजूर करून घेतले आणि त्याच्यातून सुशासनाची सुरुवात झालेली आहे. आपल्याला याच्यानंतर तो माहितीचा अधिकार असेल किंवा अण्णा हजारेंनी चळवळ करून कोणकोणत्या प्रकारचे कायदे केलेत त्याचा विचार आपण यानंतर करणार. परंतु अण्णा हजारेंनी जी भारतामध्ये चळवळ राबवली त्या चळवळीतून सुशासनाला भारतामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मेघा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन केलं आणि हे नर्मदा बचाव आंदोलन करीत असताना या स्वयंसेवी संस्थेने नर्मदा बचावचा प्रश्न जागतिक स्तरावर मांडला आणि जागतिक स्तरावरून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आणि जागतिक स्तरावरून या आंदोलनाला पाठिंबा मिळून सरदार धरणाची उंची कमी करण्याचा प्रश्न असेल किंवा तेथील विस्थापित असतील त्या विस्थापितांना योग्य अशा प्रकारची मदत देऊन जे धरणग्रस्त होते त्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून सुशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. अशा प्रकारच्या ज्या स्वयंसेवी संस्था होत्या या स्वयंसेवी संस्थेंनी सुद्धा महत्त्वाचं योगदान जे हे योगदान देऊन सुशासनाच्या व्याप्तीमध्ये किंवा सुशासन प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका मांडलेली जी आहे हे मांडली आहे. आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकरण असेल, आंतरराष्ट्रीय संस्था असतील, बिगर राजकीय अभिकर्ते असतील यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुशासनाची उत्पत्ती झाली, सुशासनाचं संवर्धन झालं आणि सुशासन हे प्रत्यक्षात यायला सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर थोडक्यामध्ये आपल्याला सुशासनाचा अर्थ जो आहे या अर्थाचा विचार करायचा आहे. सुशासनाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की 1990 नंतर जे धोरण बदललं त्या बदलत्या धोरणामुळे लोकप्रशासनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. पारंपरिक लोकप्रशासन जे होतं हे पारंपरिक लोकप्रशासन नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसं ठरत नव्हतं आणि त्याच्यामुळे लोकप्रशासनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि या नवीन दृष्टिकोनाने पारंपरिक दृष्टिकोनापासून फारकत घ्यायला सुरुवात केली. पारंपरिक लोकप्रशासनाचा आपण विचार जर केला तर हे जे पारंपरिक लोकप्रशासन होतं या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये दप्तर दिरंगाई असेल, लाल फितीचा कारभार असेल, भ्रष्टाचार असेल अशा प्रकारची दोष त्या पारंपरिक लोकप्रशासनामध्ये होते. आपण भारतासारखा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की एखादा कारखाना सुरू करायचा असेल तर तो कारखाना सुरू करण्यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या त्याच्यामध्ये घ्याव्या लागत असेल. या टेबलवरून त्या टेबलवर फाईल जायची, त्या टेबलवरून त्या टेबलवर या विभागाकडून या विभागाकडे फाईल जायची, या टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जाण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नव्हतं. म्हणजेच दप्तर दिरंगाई होत होती, लाल फितीचा कारभार होता, अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये होता. कोणत्याही फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय, भ्रष्टाचार केल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नव्हती. म्हणजेच ही दप्तर दिरंगाई असेल, लाल फितीचा कारभार असेल, याच्यामुळे पारंपरिक प्रशासन जे होतं या पारंपरिक प्रशासनामध्ये अनेक दोष होते आणि हे पारंपरिक प्रशासन कालबाह्य झालेलं होतं आणि त्याच्यामुळे या पारंपरिक प्रशासनामध्ये बदल घडून त्या जागी प्रतिसाद देणारे, जबाबदार, सहभागीला वाव देणारे व समतेवर आधारित लोकप्रशासन निर्माण करणे आवश्यक होतं आणि त्याच्याचमुळे जनतेला प्रतिसाद देणारे, जबाबदार व सहभागास वाव देणारं शासन जे असतं या शासनाला सुशासन असं म्हटलं जातं. म्हणून आपण विचार करत असताना सुशासनाचा विचार जर आपण केला तर लोकशाही राज्यकारभारामध्ये कार्यक्षम प्रभावी प्रशासनाची हमी देणं म्हणजे सुशासन होय. लोकशाहीशी बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील स्पर्धा
तसेच बाजारपेठेसह एक वैध राज्य म्हणजे सुशासन होय, अशी सुशासनाची साधी सोपी व्याख्या जी आहे ती व्याख्या केली जाते. सुशासनाचा विचार करत असताना सुशासन जे असतं हे सुशासन पारंपरिक सुशासन केवळ नियमांनी बांधलेलं होतं, परंतु सुशासन केवळ नियमांनी बांधलेलं जे हे बांधलेलं असू नये, तर सुशासन जे हे सुशासन नागरिक केंद्री होण्याची गरज जी आहे ही गरज असते. म्हणून सुशासनाचा विचार करत असताना सुशासन राज्य संस्था आणि नागरी संस्था या दोघांचाही परस्पर संबंध असला पाहिजे. मग या ठिकाणी नागरी संस्था म्हणजे काय याचा विचार जर आपण केला तर नागरी समाज जो असतो या नागरी समाजाला सामाजिक गट, बिगर शासकीय संस्था, कामगार संघटना, धर्मदाय संघटना, स्वदेशी गट, सांस्कृतिक संघटना, व्यावसायिक संस्था आणि समाज स्वयंसेवी संस्था अशा सगळेच एकत्रीकरण जे असतं त्या एकत्रीकरणाला नागरी समाज असं म्हटलं जातं. आणि हा नागरी समाज जो असतो हा नागरी समाज आणि राज्य संस्था या दोघांचा आंतरसंबंधांचा विचार जो असतो हा विचार सुशासनामध्ये केला जातो. सुशासनाचा विचार करत असताना सुशासनामध्ये न्यायपालिका स्वतंत्र असली पाहिजे. न्यायपालिका कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र असली पाहिजे. त्याचप्रमाणे शासन न्यायपालिका निपक्षपाती असली पाहिजे. त्याचप्रमाणे कायदे जे आहेत हे कायदे समतेवर आधारलेली असली पाहिजे. ही सुशासनाची वैशिष्ट्ये मानली जातात. आणि मग स्वतंत्र न्यायपालिका असेल, निपक्षपातीपणा असेल, समतेवर आधारितले कायदे जे आहेत हे कायदे असतील तर सुशासन निर्माण होण्याला प्रस्थापित होण्याला चालना मिळत जी ही मिळत असते. नागरी समाज की ज्यात वेगवेगळे सामाजिक गट, स्वदेशी गट असतात या सगळ्यांचा समावेश नागरी समाजामध्ये होत असतो. आणि नागरी समाज आणि राज्य संस्था या दोघांच्याही आंतरसंबंधांचा विचार जर झाला तर प्रशासन जे असतं हे प्रशासन नागरी केंद्री होते. आणि नागरी केंद्रित प्रशासन जर झालं तर त्याच्यातून सुशासनाची व्याप्ती वाढून सुशासनाला सुरुवात होत असते. शासनाचा विचार जर आपण केला तर शासन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शासनात अपेक्षित दिशा देता येते, परंतु सुशासनाचा विचार जर आपण केला तर सुशासन जे असतं या सुशासनामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून सुशासन निर्माण करावं लागतं. सुशासन आपोआप निर्माण होत नाही. सुशासन जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक कायदे करून किंवा विशिष्ट प्रयत्न जे आहेत हे प्रयत्न करून सुशासन प्रस्थापित करावं लागत असतं. आणि त्याच्यामुळे सुशासन जर प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक जे आहे हे आवश्यक असतं. यासोबतच सुशासनाचा विचार करीत असताना महाराष्ट्र सरकार जे होतं या महाराष्ट्र सरकारने सुशासन जे आहेत या सुशासनाचा आराखडा आखलेला आहे. केंद्र सरकारने सुशासनाचा आराखडा आखलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सुशासनाचा आराखडा जो आहे हा आराखडा आखलेला आहे. आपण तो नंतर पाहणार आहोत. पण फक्त या ठिकाणी सुशासनाचा महाराष्ट्र शासनाने आराखडा आखत असताना जे वेगवेगळे तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदींचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की 2005 मध्ये माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम, पहिल्यांदा अधिनियम केला आणि मग कायदा केला. हा कायदा 2005 मध्ये केला आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये सुशासनाची प्रस्थापना करण्याचं काम जे हे काम करण्यात आलं. त्याचप्रमाणे 2005 मध्येच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा हाही मंजूर करण्यात आला आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये सुशासन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे 2005 मध्ये महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दप्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा 2005 मध्ये मंजूर करण्यात आला. आपण आता पाहिलं होतं की जुनं प्रशासन जे होतं या जुन्या प्रशासनामध्ये दप्तर दिरंगाई होती. अधिकाऱ्याच्या टेबलवर किंवा प्रशासनामध्ये ज्या फाईल होत्या त्या फाईल महिनोन्महिने त्या टेबलवर पडून होत्या. त्या टेबलवरच्या फाईलवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. याला आपण दप्तर दिरंगाई म्हणतो. परंतु 2005 मध्ये हा दप्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा आला, माहितीचा कायदा आला आणि मग त्याच्यानुसार त्याच्या टेबलवर फाईल कधी आली आणि त्या फाईलवर किती दिवसामध्ये निर्णय घेतला याचा जबाब त्या अधिकाऱ्याला द्यावा जो आहे हा द्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे प्रशासन पारदर्शी होऊन सुशासनाच्या निर्माण होण्याला सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली. त्याचप्रमाणे 2015 मध्ये महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा, सरकारकडून ज्या सेवा दिल्या जातात
त्या सेवेची हमी देणारा कायदा महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये मंजूर करून सुशासनाची हमी नागरिकांना प्रदान केलेली हे केलेली आहे. आणि अशा प्रकारे सुशासन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतामध्ये प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि त्या दुसऱ्यापासून सुशासनाची प्रस्थापना भारतामध्ये झालेली ही झालेली आहे. ती कशी झाली आहे, सुशासनाची मूल्य कोणती आहेत, या सुशासनाच्या मूल्यांचा विचार जो आहे हा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जो आहे हा व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुशासनाची उत्पत्ती कशी झाली, तर सुशासनाच्या उत्पत्तीसाठी जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय संस्था, बिगर राजकीय अभिकर्ते हे घटक कारणीभूत जे आहेत हे कारणीभूत ठरले आणि त्याच्यातून सुशासनाची उत्पत्ती जी आहे ही उत्पत्ती झाली. सु म्हणजे चांगलं शासन, गुड गव्हर्नर ज्याला आपण म्हणतो. सु म्हणजे चांगलं शासन म्हणजेच सुशासन, की जे नागरिक केंद्रित शासन असतं त्याला सुशासन असं म्हटलं जातं. असा सुशासनाचा थोडक्यामध्ये अर्थ सांगितला जातो.